दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों के आंदोलन और कथित लाठीचार्ज के विरोध में शुक्रवार को महाराष्ट्र के अमरावती जिले ने अंजनगांव सुरजी में छात्रों, सामाजिक संगठनों और विभिन्न राजनीतिक दलों के कार्यकर्ताओं ने तहसील कार्यक्रम का विरोध मार्च निकाला। चैतन्य कॉम्प्लेक्स से शुरू हुआ ये मार्च डीपी रोड और पानाटाई लाला चौक होते हुए तहसील कार्यालय पहुंचा, जहां प्रदर्शनकारियों ने तहसीलदार को राष्ट्रपति के नाम संबोधित ज्ञापन सौंपा। प्रदर्शनकारियों ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग करते हुए पुलिस कार्रवाई की निंदा की और आंदोलन के दौरान लगाए गए मामलों को वापस लेने की मांग की। ज्ञापन में प्रदर्शनकारियों ने छात्रों पर कथित लाठीचार्ज करने वाले पुलिसकर्मियों के खिलाफ कार्रवाई, पेपर लीक से प्रभावित परिवारों को सहायता और छात्रों पर दर्ज मामले को वापस लेने सहित कई मांगे रखी। प्रदर्शन के दौरान केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी भी की गई। आयोजकों ने कहा कि वे लोकतांत्रिक तरीके से अपना विरोध दर्ज करा रहे हैं और अन्याय के खिलाफ संघर्ष जारी रखेंगे। बड़ी संख्या में छात्र, अभिभावक, सामाजिक संगठनों के प्रतिनिधि और स्थानीय नागरिक इस विरोध मार्च में शामिल हुए। वहीं कानून व्यवस्था बनाए रखने के लिए अंजनगांव सुरजी पुलिस ने तहसील कार्यालय परिसर में कड़ी सुरक्षा व्यवस्था की थी। जे पेपर फुटी विरोधात जे आंदोलन सुरू आहे, संपूर्ण देशामध्ये पेपर फुटी विरोधात आंदोलन चालू आहे। हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास आणि परीक्षांवरील हा विश्वास पुन्हा निर्माण होईल। सरकारने याबद्दल जर विद्यार्थ्यांना, परीक्षार्थ्यांना त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांना त्यांना हमी दिली तर नक्कीच सुटेल। परंतु जर हे पेपरफुटी एवढी होऊन राहिली तर त्याबद्दल विद्यार्थी वर्ग हा खचलेला आहे। तो एवढा मोठा परीक्षेचा अभ्यास करून सुद्धा जर तो परीक्षेला गेला आणि त्याला असं समजते की पेपर फुटलेला आहे, त्यामुळे त्यांच्याला पुन्हा मनोबल खचलेलं आहे। आमच्या पक्षानं आता पाठिंबा जाहीर केला 26 तारखेला उद्धव साहेबांच्या आदेशात। यासह काय आपली रणनीती आहे? 26 तारखेच्या जो उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी जो मोर्चा आणि आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी सगळे आमदार, सगळे आमचे कार्यकर्ते हे हजर राहणार आहेत। आणि आमचा पाठिंबा पूर्वीपासूनच होता, पहिल्यापासूनच होता। परंतु आमचं म्हणणं असं होतं की धर्मेंद्र प्रधानजीचा जो राजीनामा सगळे लोक मागून राहिले, सगळे पक्ष मागून राहिले, सगळे मंत्री महोदय मागून राहिले, जे काही लोक आमदार लोक मागून राहिले, त्यांचं आमचं म्हणणं एकच होतं की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। आतापर्यंत त्यांनी राजीनामा दिला असता तर आपले जे विद्यार्थी हे शहीद झाले, एक मुलगी जिचं वय 19-20 वर्षाचं 22 वर्षाचं वय होतं, ती शहीद झाली, ते शहीद झाली नसती असं माझं मत आहे। आणि धर्मेंद्र प्रधानजीनं राजीनामा द्यायलाच पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या पेपर फुटी विरोधात शासनानं कोणती ठोस पावले उचलली पाहिजे अशी तुम्हाला वाटते? पेपर फुटीला त्यांनी सरकारला आम्ही जे धारेवर धरून राहिलो त्यांनी आम्हाला नेते मंडळीला किंवा जनतेला किंवा विद्यार्थ्यांना, जे जंतर मंतरवर बसलेले जे विद्यार्थी आहे त्यांना बसून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना हमी द्यायला पाहिजे की याच्यानंतर आम्ही पेपर फुटीवर आम्ही लक्ष देऊ। हे आता याच्यानंतर होणार नाही, कारण मागणीच त्यांची ते आहे की पेपर फुटी झाल्यामुळे ते बसलेले आहेत आणि तुम्ही त्याची मागणी न घेता त्यांच्यावर लाठीचार्ज झाला। रात्री 12 वाजता